करंजी पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाजवळील गर्भगिरी डोंगराला काल रात्री 8च्या सुमारास लागलेल्या आगीत शेकडो एकर क्षेत्रातील झाडांचा कोळसा झाला। तर या आगीत जंगलातील अनेक पशुपक्षी जखमी झाले तर काही मृत्युमुखी पडले। 10 किलोमीटरवरून धूर आणि आगीचे लोळ दिसत होते। पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाजवळील घोरदरा परिसरातील जंगलास काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आग लागली। अवघ्या काही वेळात या आगीने रौद्र रूप धारण केले। आगीची तीव्रता व आगीचे लोळ परिसरातील 10 किलोमीटरवरून दिसत होते। शेकडो एकर जंगलाला या आगीने विळखा घातला होता। परिसरातील नागरिकांनी या भागात मोठी गर्दी केली होती। वन विभागास या घटनेची माहिती देऊन देखील वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले नसल्याबद्दल नागरिकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता। या भीषण आगीत शेकडो झाडांचा अक्षरशः क्षणात कोळसा झाला। या जंगलातील अनेक पशुपक्षी मोठ्या प्रमाणात जखमी झाले तर अनेक पशुपक्षी तडफडत मृत्युमुखी पडले। धुराचे लोट व आगीचे लोळ लांबपर्यंत दिसत असल्याने मांडवा येथील आनंदवन प्रकल्पाचे प्रमुख संदीप राठोड, अहिल्यानगर येथील निसर्गप्रेमी प्राध्यापक अमित गायकवाड व कार्यकर्ते पर्यावरण संरक्षण आणि संरक्षण चळवळ पाथर्डीचे सुनील मरकड, प्राध्यापक सूर्यकांत काळोखे, गणेश कांबळे, चंद्रकांत उदागे, संताराम साबळे, सचिन चव्हाण, मांडव्याचे विजय बर्डे, करंजी येथील छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे, रणजित अकोलकर, शुभम मुटकुळे, निखिल दुधाने यासह कार्यकर्त्यांनी तब्बल 5 तास आगीचा सामना करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली। या जंगलात वन विभागामार्फत लाखो रुपये खर्च करून झाडे लावण्यात आली होती। आगीचे नेमके कारण काय मात्र अद्यापही समजले नाही। करंजीजवळील जंगलास लागलेल्या आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लगेच पाहणी करून पंचनामाही करण्यात येणार असून त्यानंतर वनाचे किती नुकसान झाले ते समजेल। इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।